स्टार्ट ऑन. टाइमर देखील आता सुरू होतोय. पहिला सुरेख फटका, खणखणीत चौकार, लॉंग ऑनच्या दिशेने टोलवलेला चेंडू. सुंदर स्वागत आकाश यांच्या बॅट मार्फत. आता मात्र अकुटप्याचा चेंडू होता, तितका सुरेख फटका सजवलेला, मात्र फटका फसलाय आणि पंचांचा इशारा डिक्लेअर. खरोखर उत्कृष्ट असे हे सामने सुरू आहेत. साहेब चषक 2025. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि सीमारेषा पार. टाइमर ऑन असणार आहे. 15 मिनिटांमध्ये तब्बल 3 षटक संपवायचे आहेत. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन. आता मात्र फटका सुंदर सुंदर आणि अति सुंदर, मात्र डिक्लेअर झोन कडे बॉल ट्रॅव्हल होते. पंचांचा इशारा 1 धाव. सुंदर चेंडू. आता मात्र कमबॅक मयूर यांच्या मार्फत. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. धावा झाल्या 10. आता मात्र मयूर यांनी एक सुंदर चेंडू हाताळलाय. SBRP च्या डकआउट मध्ये तोरीची आनंदाची. आता मात्र बैठक मारायचा प्रयत्न आणि पंचांनी उचलून धरलाय. आकाश यांना तंबूच्या मागे. मैदानात दाखल झालाय. चला मॅचला सुरुवात करायची आहे. स्ट्राइक वर असणार आहे निखिल वर्मा. वर्मा बाणम राम बाणम. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्फत भुरिया. किरकीचा गोलंदाज. आता मात्र
मात्र शैलेश सुंदर स्प्रिंट, वजन जास्त आहे मात्र धावतोय चांगला चप्पळ गतीने. ब्रँड अँबॅसिडर आता मात्र कुटप्याचा चेंडू लेग साइडच्या दिशेने भिरकावलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र माघारी पाठवलाय. धाव संख्येत 1-2. सर्व व्हॉलेंटियर्सला एक विनंती आहे, जो कोणी जेवला नसेल त्यांनी इथे जेवायला यायचंय प्लीज. स्ट्राइक वर परत एकदा निखिल. सुंदर फटका. कव्हरच्या दिशेने टोलावलेला चेंडू. एक धाव घेऊन पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न माघार पाठवलाय. धाव संख्येत 1-2. आता मात्र धावा जाऊन पोहोचतात त्या 14 या धाव संख्येवर उत्कृष्टरित्या. अभि टक्के स्ट्राइक वर असणार आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सुंदर असा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलाय. सुंदर चेंडू पकडलाय. त्याचप्रमाणे फटकन ते फेकी गेली आहे. एक धाव घेण्यात यशस्वी. धाव संख्येत 1-2. धावा झाल्या त्या मात्र 15. खरोखरच एकेरी दुहेरी धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे सरसावते. यानंतरचा सामना अशोक क्रीडा मंडळ विरुद्ध नव युवक सर्वोदय मंडळ बीडीडीचा 7 व बीडीडीचा 23-24. दोन्ही कर्णधारांनी मंचावर यायचंय नाणेफेकीच्या कौलसाठी. हॅलो, पंचांचा इशारा डिक्लेअर. खरोखर संजय उर्फ गॅटी या मैदानातला एक जुना जाणता गोलंदाज. अबाव एज मध्ये खेळणारा हा गोलंदाज आज एसबीआरपी संघात खेळतोय. 40 वयोगटात खेळणारा हा गोलंदाज. सुंदर फटका. शफल होऊन खेळला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील सफल झालाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानात बघायला मिळते. परत एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन बॉल यष्टीरक्षकाच्या हातात फिरवतोय. संजय यांना एक मोठा गडी बाद केलाय. शैलेश यांचं उत्कृष्ट कार्य. शैलेश यांनी कॅपॅसिटर आहे. मात्र आता मी कोड्यात पडलोय. आता कुठला ब्रँड चालू आहे मात्र बघूया. थोड्या वेळात भेटून त्याला विचारपूस करतो. मात्र मॅच कडे वळूया. सुंदर गोलंदाजी संजय यांच्या मार्फत. नवीन बॅट्समन केदार. अकोटप्याचा चेंडू लेग साइडच्या दिशेने खेळलाय. कार्पेटच्या सहाय्याने किशोर यांचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण व एक खराब थ्रो. खरोखर एक रन किती महत्वाचा असतो हे या मैदानात खेळणाऱ्यालाच माहिती आहे. धाव संख्येत 2-2. धावा झाल्या त्या मात्र 20. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्फत संजय सज्ज स्ट्राइक वर आहे. निखिल वर्मा आणि निखिल वर्मा काढलाय. खरोखर एक मोठा गडी बाद केलाय. त्रिफळाची निखिल वर्मा
बॅटी. खरोखर एक्सपिरियन्स काय असतो ते या खेळाडूकडे बघून कळतंय. दररोज नित्य नियमाने प्रॅक्टिस करणारा हा खेळाडू वयाची तमा न करता आज आपल्या संघासाठी मैदानात दाखल झालाय. आता मात्र पंचांचा लेग पायचा इशारा. धाव संख्या जाऊन पोहोचले ती मात्र 21. 3 षटकाखेरीस धाव संख्या जाऊन पोहोचते ती 21. या धाव संख्येवर खरोखर क्रिकेट खेळण्यासाठी वयाची मर्यादा कधीच नसते, फक्त आवड असावी लागते. सुंदर फटका, फटका हवेत आहे आणि झेल मात्र सुटलाय. संजय यांच्याकडनं मात्र धावबाद झालाय. या संघाकडनं नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय स्वप्नील. बघूया आपल्या संघाला आज गरज आहे. 4थं षटक सुरू आहे. सुंदररित्या पहिला बॉलवर महेंद्र यांनी एक विकेट गमावलाय, मात्र शैलेश यांची चालाकी. महेश हा देखील SBRP संघाचा एक फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जातो. आज मात्र आपल्या संघासाठी झटताना मैदानात दिसतोय. शफल होऊन खेळलाय. सुंदर असा फटका लेग साइडच्या दिशेने. एक धाव घेऊन पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील यशस्वी पाठलाग. उत्कृष्ट फटका स्वप्नील यांच्या मार्फत. धाव संख्येत दोन्ही भर धावा झाल्यात. आता मात्र 24. हळूहळू धाव संख्या एकेरी दुहेरी धाव संख्येने पुढे सरकते. आता परत एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. हवे चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि सुंदर झेल. चेतक यांनी सुंदर
किशोर यांची थोडीशी हाईट कमी पडली आहे, मात्र कॅच असती. सुंदर फटका. आणि आता मात्र किशोर यांचा एक उत्कृष्ट झेल. गोल्डन ईगल या संघाने प्रथम फलंदाजी करून 32 धावांचं आव्हान SBRB या संघाला दिलंय. तरी गोल्डन ईगल या संघाला विनंती करतोय 2च मिनिटात आपलं क्षेत्ररक्षण लावून सज्ज व्हायचंय. चला, यानंतरचा होणारा सामना अशोक क्रीडा मंडळ विरुद्ध नवयुग क्रीडा मंडळ. दोघांना विनंती करतोय टॉस उडवण्यासाठी यायचंय. त्यारो अशोक क्रीडा मंडळाचा SBRB संघाचे सलामीचे फलंदाज मैदानात दाखल झाले आहेत. पहिलाच बॉल सुरेख कटवलाय. बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये. अशोक क्रीडा मंडळाला शेवटचा पुकार. अशोक क्रीडा मंडळ थोडस सहकार्य करायचं आहे. प्यारो, अक्षय पुजारी, कृपया तुम्हाला देखील पेनल्टी दिली जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे. सुंदर फटका शैलेश यांच्या मार्फत. आता मात्र एक धाव घेतले आणि दुसऱ्या धावासाठी माघारी पाठवलंय अक्का यांनी. कव्हरचा बादशाह अक्का स्ट्राइक वर आलाय. तब्बल 32 धावांचं लक्ष्य पार करायचंय. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. धाव संख्या झाल्या ती मात्र 2. चान्स होता मात्र मिस झालाय आकाश यांच्या मार्फत. बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये. परत एकदा धावा झाल्यात. आता मात्र 3 चेंडू वर 3 धावा. हो, परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका मात्र
बॅटला. आता मात्र बॉल हवेत आहे. सीमा रेषा पार खदखदीत या इनिंगच्या 2 ओव्हरच्या आतमध्ये तुम्ही आला नाहीत स्टेजवरती तर तुम्हाला पेनल्टी लावण्यात येणार. अशोक क्रीडा मंडळ एका षटका अखेरीस आता मात्र धाव संख्या झाली ती 10. या धाव संख्येवर जाऊन पोहोचलाय एसबीआरपी संघ. अजून देखील 18 चेंडू मध्ये 22 धावांचं लक्ष पार करायचंय. 10 चेंडू धाव फलकावर लगावलेत. आता मात्र गोलंदाजी मार्फत आपण बघतोय केदार. बघूया केदार आपल्या विजयाचं दार उघडतोय का. अशोक क्रीडा मंडळ हो फुल टॉस चेंडू होता मिस केलाय. बॅटची कडा घेऊन परत एकदा मागच्या बाजूला घोषांकित क्षेत्रात बॉल जातोय. 1 धाव पंचांनी घोषित केली आहे. हलक्या हाताने परत एकदा कॉपी पेस्ट शॉट क्लिअर. धाव संख्येत 1 वर आता मात्र धावा जाऊन पोहोचतायत त्या 12. या धाव संख्येवर अतिशय स्लो गतीने धाव संख्या पुढे जाते. आता मात्र हल्ला चढवलाय. सुंदर फटका. परत एकदा पंचांकडनं डिक्लेअरचा इशारा.
मैदानात दाखल झालाय चंद्रकांत. बॉडी लँग्वेज वर जाऊ नका मित्रांनो, चोर बॉडी आहे. हाच तो खेळाडू चौकार षटकाराची आतिषबाजी करण्यात माहीर असणारा हा फलंदाज मैदानात दाखल झालाय. हो, सुंदर चेंडू होता, मात्र तितकंच सुरेख यष्टीरक्षक आकाश यांच्या मार्फत. खरोखर यष्ट्यांच्या मागे उभं राहणं देखील खाऊची गोष्ट नाही मित्रांनो. तितकीच सुरेख कामगिरी आकाश यांच्या मार्फत आपल्याला बघायला मिळते. प्रत्येक बॉल वर आपल्या गोलंदाजाला खुणावत असताना आकाश फुल टॉस कन्वर्ट केलाय. सुंदर फटका क्षेत्ररक्षणाकडून गल्लत, एक धाव. खरोखर बॅकअप असा असावा. गोल्डन ईगल संघ खरोखर एकमेकांना सपोर्ट करत असताना आपल्याला मैदानात दिसत आहेत. 2 षटका अखेर आता मात्र धावा झाल्यात त्या 14 आणि आता मात्र आपण टॉस उडवणार आहे या नंतरच्या मॅचचा. म्हणजेच अशोक क्रीडा मंडळ विरुद्ध नवयुग सर्वोदय मंडळ. बीडीडीचा नंबर 23-24 व बीडीडीचा नंबर 7. चला टॉस का बॉस साठी आपण आपल्या पंचांचा सह्याद्री म्हणजेच बीडीडी 7 नंबर नवयुग सर्वोदय मंडळ गोलंदाजी करणार. कसं वाटतंय तुम्हाला आमच्या आयोजनाबद्दल? खूप चांगली टुर्नामेंट आहे इथे चाललेली, त्यावर आम्हाला परफॉर्म करायला भेटतंय, खूप चांगलं वाटतंय. ऑल द बेस्ट तुझ्यासाठी देखील. आणि स्वच्छिंद्र लाड वरळीतील एक नावाजलेला फलंदाज, कसं वाटतंय आज या आयोजनाबद्दल? आज तू नव्या कोऱ्या गणवेशात आज तू संघ मैदानात दाखल झालाय. आज काय नियोजन आहे, काय प्लॅनिंग केलंय? आयोजनच्या बद्दल बसायला खूप छान आयोजन केले. असे वरील टुर्नामेंट खूप कमी होतात, मंडळांना खेळायला भेटत नाही. सतीश इंदरकर साहेबांचे खरंच मनपूर्वक आभार सर्व मंडळाकडून. आणि याच्या पुढे असे टुर्नामेंट तुम्ही भरवत राहा ही अपेक्षा आहे आमची. बस चला ऑल द बेस्ट तुम्हाला देखील. दोन्ही संघ आपलेच आहेत. आता आपण मॅच कडे वळूया. आता मात्र स्क्वेअर चेंडू पंचांनी दंडित केलाय. शैलेश मात्र आपल्या संघासाठी झुंज देत असताना आपल्याला बघायला मिळतोय. वाईट प्लस आणि आकाश यांचा नाराजी व्यक्त केली आपल्या गोलंदाजावर. खरोखर धावांचा सिलसिला सुरू आहे. धाव संख्या जाऊन पोहोचल्या त्या 18 या धाव संख्येवर गोलंदाजामार्फत थोडीशी गल्लत. आता मात्र आडवा फटका, सुंदर सुंदर आणि अति सुंदर, सीमा रेषा पार. परत एकदा सुंदर चेंडू. 8 बॉल 8 मित्रांनो, क्रिकेट आहे, कधीही कुठल्याही बाजूने पारडा फेटेल सांगता येत नाही. परत एकदा सुंदर चेंडू आणि पंचांकडनं लेग व्हायचा इशारा. अजून देखील मॅच ऑन आहे मित्रांनो. मॅच जोपर्यंत संपत नाहीये तोपर्यंत हा संग्राम सुरू असणार आहे मैदानात. 6-7 चेंडू मध्ये आता मात्र 7 धावांची गरज. परत एकदा सुरेख चेंडू, डॉट चेंडू टाकून आपल्या षटकाची सांगता केली आहे. 6 चेंडू मध्ये आता मात्र 7 धावांची गरज. टीची हॅलो बाईक चेक
या सामन्यात उपस्थित असलेले माझे सहकारी उपशाखा प्रमुख सन्मान्य श्री चंद्रकांत शेडगे व दुसरे आमचे सहकारी दयानंद येवले हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी साहेब सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो व फाउंडेशनचे कार्याध्यक्ष संदीप देवरुकर यांना विनंती करीन की त्यांनी चंद्रकांत शेडगे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं. पहिला चेंडू सन्मान दिलाय. अजून देखील 5 चेंडू मध्ये 6 धावांचं लक्ष्य पार करायचं. मित्रांनो म्हणतात ना, हारी बाजी को जीतना हमें आता है. अजून देखील मॅच संपली ना. या गोल्डन ईगल संघाला देखील कमबॅक करता येतं. त्याचप्रमाणे एसबीआरपी संघ देखील काही कच्चे गुरुचे चेले नाही आहेत. तसेच दयानंद येवले यांना पण पुष्पगुच्छ सुंदर देतील. फटका आणि सीमारेषा पार. चौकार गॅप मध्ये खेळलाय शैलेश. धाव संख्या झालेत 31. आता मात्र एका धावेची गरज एसबीआरपी संघाला विजयासाठी. 3 चेंडू मध्ये 1 धावा. मंकी विकेट घेण्याचा प्रयत्न. चला जरा घाई करायची आहे. टप्प्याचा चेंडू तितका सुरेख एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कार्पेटच्या सहाय्याने आणि विजयाचा हा शॉट. एसबीआरपी संघाचा दणदणीत विजय. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातोय संजय उर्फ गॅटी.